हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा नवीन अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे नारळी पौर्णिमेनिमित्त आपण बघणार आहोत नारळी भात। तर चला कसा बनवायचा ते सांगते लवकर। गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच गावरानी तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे। तुमच्याकडे दालचिनी, लवंग, त्यानंतर काळी मिरी आणि इलायची यापैकी जे असेल ते तुम्ही घालू शकतात आणि सर्वच खडे मसाले असेल तर तेही ॲड करा। थोडेसे फ्राय करायचे, त्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे शॅलो फ्राय झाले की त्यामध्ये आपण जवळपास अर्धा तास तांदूळ भिजवून ठेवलेले असतात ते घालायचे। मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले होते आणि त्यांना अर्धा तास भिजू घातलेले होते आणि त्यांना मी इथे तुपामध्ये ॲड केलेत। तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। तुम्ही कच्चं दूधही घेऊ शकतात किंवा गरम केलेलं दूधही चालतं। कुठलंही दूध तुम्ही यामध्ये ॲड करा। त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करा, पण पाण्याची गरज भासत नाही। अशा प्रकारे आपला छान तांदूळ फुलून येतो वरती। नंतर आपण यामध्ये किसलेला नारळ ॲड करायचा आहे आणि किसलेला गूळ, दोघं समान प्रमाणात ॲड करायचे आहेत आणि दोघांना मस्त मिक्स करून घ्यायचं। जसंही आपण मिक्स करायला लागतो तसा लगेचच भाताचा जो कलर आहे तो चेंज व्हायला लागतो। तर अशा प्रकारचा हा नारळी भात खूप टेस्टी लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि फोटो मला इंस्टाग्रामला टाकायला विसरू नका। 10 ते 15 मिनटं आपण याला असं झाकण लावून थोडं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि त्याला छान प्रकारे वाफवून घेणार आहोत। बिलकुल आपला टेस्टी नारळी भात इथं बघा रेडी झालेला आहे। काहीच जास्त मेहनत याला लागत नाही आणि खूप झटपट बनतो आणि खूप टेस्टीही लागतो। तर चला, तयार आहे आपला इथं टेस्टी असा नारळी भात। चला आता त्याला सर्व करून घेऊया। तर तुम्ही कुठल्याही प्रकारची डिश घेऊ शकतात। माझ्याकडे ही एक ग्रीन कलरची डिश होती, ती मी इथे घेतलेली आहे। त्यामध्ये आपण सर्व राईस सर्व करून घेणार आहोत। डिश डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला जसे आवडेल तशी तुम्ही तिला डेकोरेट करा आणि मस्त फोटो माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। इंस्टाग्रामला फोटो नक्की शेअर करा आणि हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण माझ्या नवनवीन रेसिपी आल्या तर त्या तुम्हाला लगेच भेटत जातील। चला मग आता भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये।